सातत्यानं अनेक वर्षापासून पंढरीच्या पांडुरंगाची आषाढी वारी ही मोठ्या भक्तिभावानं संबंध देशभरातून गोर गरीब सर्व वारकरी पायी चालत हजारो किलोमीटर पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी येत असतात। अनेक दिंड्या ह्या सुद्धा या आपल्या सांगोला तालुक्यातून जातात। सध्या मुख्यमंत्री आरोग्य सहायता एक कक्ष राज्याचे मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी चालू केलेला आहे। त्याच्या माध्यमातून आणि कैलासवासी आमदार काकासाहेब साळुंखे पाटीलच्या ट्रस्टच्या माध्यमातून या वर्षीपासून मोठी सेवा वारकऱ्यांसाठी रुजू करायचं आम्ही ठरवलेलं आहे। आणि या ठिकाणी 2-3 दिवस जेवढी गर्दी आहे वारकऱ्यांची येणारी ती त्या दिवशी त्यांची सेवा आम्ही या ठिकाणी चरण सेवा आरोग्य सेवा ह्या सेवा रुजू करायचं ठरवलेलं आहे। आणि त्या निमित्तानं या परिसरातल्या सगळ्या कार्यकर्त्यांची एक मोठी प्रमाणावर बैठक घेतली आणि 4-5 गावच्या सगळ्या सहकार्याने जे काही फराळाचं साहित्य असेल ते प्रत्येक गावाने 1-1 दिवस घ्यायचं ठरवलेलं आहे। चरण सेवा करायला वारकऱ्यांच्या पायाची मसाज मॉलिश करायला 2-3 कॉलेजचे विद्यार्थी आम्हाला या ठिकाणी मदत करणार आहेत। त्याचबरोबर मंडप असेल सगळं सेवाधारी मंडळी यामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी झालेले आहेत। या सगळ्या गावातल्या नागरिकांनी भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणावर मदत करायचं या ठिकाणी आम्हाला मान्य केलेलं आहे आणि ट्रस्टच्या माध्यमातूनही आम्ही ही सेवा या ठिकाणी रुजू करणार आहे। तर याची बैठक या ठिकाणी पार पडली आणि हे मोठा संकल्प या ठिकाणी आम्ही राबवायचा ठरवलेला आहे। पांडुरंगाच्या आशीर्वादानं माऊलीच्या आशीर्वादानं निश्चितपणानं सांगोला तालुक्यातली ही सेवाधारी आमची आज पहिली ही आहे। आणि याच्या अगोदर गेली 25 वर्षापासून सांगोला तालुक्यातील पाचेगावला अशा पद्धतीची सेवा आम्ही सुरू केलेली होती आणि ती आज तागायत चालू आहे। आणि गेल्या 8 वर्षापूर्वी नवीन कन्सेप्ट पाचेगावला दीपक आबा साळुंखे पाटील ट्रस्टच्या माध्यमातून सुरू केला। चरण सेवा ही 8 वर्षापूर्वी पाचेगावच्या आमच्या सगळ्या सहकार्याने ट्रस्टने सुरू केली। तर चरण सेवा म्हणजे आलेल्या वारकऱ्यांना शेकडो किलोमीटर चालत येऊन त्याचे पाय सुजलेले असतात, पायाला फोड येतात, तर त्याच्या पायाला मसाज करणे मॉलिश करणे त्याच्या पायाला शेक देणे आणि हीच कन्सेप्ट महाराष्ट्र सरकारनं पाचेगावची आमची मूळ संकल्पना ही संबंध महाराष्ट्रानं ती स्वीकारली आणि आज राज्याचे आपले कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री यांनी मुख्यमंत्री सहायता कक्षमधून त्याच्या अगोदरचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब असतील, आदरणीय सुनेत्राव वहिनी असतील, यांनी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून ही सेवा मोठ्या प्रमाणावर रुजू केलेली आहे। आणि आम्ही आता इथं मांजरीला आणि संगेवाडीच्या बॉर्डरवर मुख्यमंत्री आरोग्य सहायता विभाग आणि काकासाहेब साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्ट या दोन्हीच्या संयुक्त विद्यमानं या ठिकाणी मोठी सेवा रुजू करायचा संकल्प आज आम्ही सोडलेला आहे। आणि यावर्षी याचा लाभ हजारो शेकडो वारकऱ्यांना दिंडीतल्या गोरगरीब लोकांना निश्चितपणानं मिळेल आणि ती सेवा आमची राज्यात सगळ्यापेक्षा चांगल्या पद्धतीची चांगल्या दर्जाची असेल असाही संकल्प आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलेला आहे। आणि एवढीच ही आज बैठक चांगली पार पडलेली आहे। आरोग्य सेवा असेल चरण सेवा असेल त्याचबरोबर वारकऱ्यांना जे काही लागणार आहे ते आमच्या परीने आम्ही द्यायचा निश्चितपणानं प्रयत्न करू। ही पांडुरंगाच्या चरणी आमच्या सांगोला तालुक्याच्या वतीनं या 2 ट्रस्टच्या वतीनं आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयाभाऊ गोरे असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कार्यकर्त्यांच्या सहकार्यानं आम्ही निश्चितपणानं ही सेवा रुजू करायची ठरवलेली आहे आणि ती येणाऱ्या वारीमध्ये आम्ही पार पाडू।